राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला सध्या स्थानिक पंढरपूरकरांचा विरोध वाढताना दिसतोय। महायुती सरकारच्या या नियोजित कॉरिडॉरला सध्या पंढरपूरकरांच्या माध्यमातून सभेचं आयोजन करून तीव्र विरोध करण्यात आलाय। विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये नियोजित असलेला तब्बल 450 मीटर लांबीचा आणि 150 मीटर रुंदीचा कॉरिडॉर हा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। कारण नगर विकास खात्याकडून जो आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये मंदिर परिसरातील रस्ते हे 5 ते 6 मीटरने रुंद करण्याचं नियोजन असतानाच कॉरिडॉरच्या नावाखाली 150 मीटर रुंद आणि तब्बल 450 मीटर लांबीचा भव्य दिव्य कॉरिडॉर करण्याची गरज काय आहे, असाच प्रश्न आता सर्वसामान्य पंढरपूरकर विचारतोय। राज्य शासनाच्या या कॉरिडॉरमुळे मात्र मंदिर परिसरातील पुरातन वैभव असलेले जुने वाडे तसेच मंदिरे आणि मठ देखील उद्ध्वस्त होणार आहेत। त्यामुळे महाराज मंडळींचा देखील या कॉरिडॉरला विरोध वाढताना दिसून येतोय। कारण या पंढरपूर कॉरिडॉरच्या नावाखाली मंदिर परिसराचा संपूर्णपणे सुपडा साफ करून याच कॉरिडॉरच्या नावाने राज्यभरात वारकरी संप्रदायाची मते ही महायुतीकडे खेचण्याचा डाव असल्याचा आरोप आता पंढरपूरकर करतायत। याच कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी कॉरिडॉर विरोधी कृती समितीकडून पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थावर एका मोठ्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच सभेमध्ये कॉरिडॉरला तीव्र विरोध करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडॉर विरोधात आता पंढरपूरकरांची रस्त्यावरची लढाई सुरू झाल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतंय। त्यासोबतच या पंढरपूरच्या कॉरिडॉर विरोधात कायदेशीर लढाई देखील लढली जाणार असल्याचं कृती समितीकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या पंढरपूर कॉरिडॉरला सध्या तरी ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे।